हॅलो. मनवा काय करताय? काही नाही, बसले होते. तुम्ही ठीक आहात ना? हो. मग तुमचा आवाज असा काय येतोय? काय विचारतोय मी मनवा? राजवीर, मला कसं तरी वाटतंय. काय झालं? आई बाबांचा कॉल आला होता का? नाही मग नितीशचा आला होता? नाही, मी त्याला कॉल केला होता, पण त्याने उचलला नाही. म्हणून मग मी त्याला मेसेज केला. काय मेसेज केला? हेच की मला माफ कर. मग त्याचा काय रिप्लाय आला? मनवा काय विचारतोय मी, त्याचा काय रिप्लाय आला? त्याने मेसेज केला की मी तुला कधीच माफ नाही करू शकत. आय हेट यू ताई. मनवा कशाला केला तुम्ही मेसेज? मला राहवत नव्हतं राजवीर. तो खूप रागवलाय माझ्यावरती. त्यात त्याने मला मेसेज केला की तो मला कधीच माफ नाही करणार. आय हेट यू असा मेसेज केला. तो खरंच मला कधीच माफ नाही करणार का? मनवा प्लीज तुम्ही रडू नका. तुम्ही रडणं थांबवा मनवा, नाही तर मला ही सगळी कामं सोडून घरी यावं लागेल. नाही, नको. मग तुम्ही शांत व्हा आणि जास्त विचार करू नका आणि त्याला कॉल किंवा मेसेज करू नका मनवा प्लीज. आता थोड्या वेळ शांत राहा तुम्ही, मग बघू आपण काय करायचं ते. हा, ठीक आहे, आता ठेवू मी फोन, मला एक दुसरा कॉल येतोय. हो ठीक आहे. ओके. आणि प्लीज रडू नका मनवा. हा. ठेवतो. बाहेर चाललाय का? नाही, छान रेडी होऊन झोपीन म्हणतो. काय फालतू प्रश्न विचारतेस रंजू? आता इतकं रेडी होऊन मी काय बाहेरच जाणार ना? कुठं चाललाय? आल्यावर सांगतो. आल्यावर सांगतो काय? आत्ताच्या आत्ता सांगा कुठं चालला ते. आता सोडणार नाही, मग तुम्हाला सांगून ठेवते. अशा ऑर्डरी सोडायला तू स्वतःला राजवीर समजायला लागलीस की काय? बघू मोबाईल, बघू तुमचा. कशाला? दाखवा ना मोबाईल, मला फोन करायचा माहेरी माझ्या. अगं, तुझ्या फोनवर न कर ना. बॅटरी संपली मोबाईलची. काढा मोबाईल, काढा तुमचा लवकर. द्या लवकर. घे. हे काय करतेस? फोन करायचा ना तुला? नाही, अरे मग माझा वेळ कशाला फुकट घालवतेस? जाऊ दे मला, दे. नाही, एवढं आवरून तुम्ही बाहेर चाललाय ना छानपैकी, म्हणून तुमचा मोबाईल चेक करते, फोन आणि मेसेजेस. फोन आणि मेसेज? तू तू माझ्यावर डाऊट घ्यायला लागलीस? आज लक्षणं नीट दिसत नाही तुमची, म्हणून मोबाईल चेक करते मी. अरे म्हणून संशय घेशील आता? ते सगळं सोडा, मला सांगा कुठं चाललाय तुम्ही आता? तू ओळख पाहू कुठे चाललो असेल मी? मी काही लहान मुलगी नाहीये. अरे कुठे चाललो असेल मी? नाहीयेस? लहान मुलीसारखी मागे कशाला लागतेस कुठे चालले म्हणून? सांगा ना सरळ कुठे जाताय ते. म्हटलं ना, एका महत्वाच्या कामासाठी चाललोय. ते काय महत्वाचं काम आहे मला पण सांगा. एका ठिकाणी आग लागलीये, ती त्यात तेल ओतायला चाललोय. पण आगीत तर पाणी होतात ना. रंजू, कुठल्या शाळेत शिकलीस तू? बघा तुम्ही विषय बदलू नका. सांगा गपचूप कुठं चाललाय. अगं बाई, तुझी लाडकी ती मनवाच्या घरी चाललोय. कशाला? आता त्यांच्याच घरी आग लागली ना, मग त्या छोट्याशा आगीचा वडवा नको का करायला? अरे लक्षातच नाही आलं माझ्या. एक्झॅक्ट तुझ्या लक्षातच येत नाही, म्हणून मला सगळं असं सांगावं लागतं तुला. पण माझ्या हातात आलेली संधी मी नाही ना सोडू शकत. त्या छोट्याशा आगीचा कसा वडवा करतो बघ आता. नितीश, मी तुला डेटा मेल केलाय, तू एकदा चेक करशील आणि रिसर्च टीमला फॉरवर्ड करशील. करतो नंतर. नंतर का? नितीश, काय झालंय? नाही, काय नाही. काही नाही. कसं तोंड बघ तुझं कसं झालंय ते. नितीश, काय झालंय तर तू मला सांगणार आहेस का? सुष्मिता, मी ताईशी चुकीचं वागलो असं वाटतंय मला. वेडा आहेस का तू? आई बाबांना सुद्धा असंच वाटतंय. म्हणजे
म्हणजे मी तिच्याकडून रागात निघालो हे चुकलं माझं असं वाटतंय त्यांना. हे बघ, अशा गोष्टीत चूक काय बरोबर काय हे शोधत बसू नकोस. त्या सिच्युएशनला तुला जे वाटलं ते तू वागलास. हो, पण मला ताईचा खूप राग आला होता. ताईला समजत कसं नाही राजवीर जिजूंचं वागणं. ते मनवाला कधीच नाही कळणार. मला ना खूप विचित्र वाटतंय, म्हणजे वाईटही वाटतंय आणि राग सुद्धा आलाय. हो, पण मला नाही वाटत आहे तू काही चुकीचं वागलायस. ताईने मला फोन केला, पण मला नाही वाटलं तिच्याशी बोलावंसं. शेवटी मी तिला मेसेज केला, आय हेट यू ताई. मग व्हॉट? पण जर मी तुझ्या जागी असते ना तर मी सुद्धा हेच केलं असतं. मी माफ करणारच नाही ताईला. तिने माझी बाजू ऐकून न घेता राजवीर जिजूंवर विश्वास ठेवला. हो ना? अरे मग जाऊ दे ना. नितीश, तू का इतका विचार करतोयस? नितीश, आत्ता मला एवढंच वाटतं की तुझी प्रत्येक ऍक्शन, डिसिजन कंपनीच्या मालकाला शोभेल अशी असली पाहिजे. मग ती तुझी पर्सनल लाईफ असो किंवा प्रोफेशनल, तू तुझा ऍटिट्यूड तसाच ठेवायला हवा. आणि जर तुला सक्सेसफुल बिझनेसमॅन व्हायचं असेल तर तुला इतरांपेक्षा वेगळं करायला हवं. आणि यात छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि सक्सेसफुल बनवतात. नेमकं तुला काय म्हणायचंय? मला इतकंच म्हणायचंय की इतक्यात तू पडती बाजू घेऊ नकोस. तू तिला माफ करू नकोस. आणि आता तू अशी वेळ आण की राजवीरला त्याची चूक रिअलाइज होईल आणि तो स्वतः तुझ्याकडे माफी मागायला येईल. बरोबर आहे तुझं. यावेळेस मी अजिबात पडती बाजू नाही घेणार. स्वतःला पण ब्लेम करू नकोस. नाही, अजिबात नाही. मी स्वतःला उगाच गिल्टी फील करत होतो, पण आता नाही. थँक्यू सो मच सुष्मिता. फॉर व्हॉट? मला समजून घेतल्याबद्दल आणि मला ऍडवाइस दिल्याबद्दल. कम ऑन नितेश, एनिथिंग फॉर यू. अहो अहो, का हाक मारत होतीस? आत्ता ऐकलं तुम्ही? कधीपासून हाका मारते मी तुम्हाला? अगं एका मित्राचा फोन होता. आपण गावामध्ये ती वीज बचतीची योजना राबवतो ना, त्या संदर्भात माहिती हवी होती त्याला. काय चाललंय तुमचं? नाही म्हणजे आपल्या घरात काय परिस्थिती आणि तुमचं काय चाललंय? आरती, घरातली परिस्थिती ठीक व्हावी म्हणून काय कमी प्रयत्न करतोय का आपण? जरा धीराने घे, होईल सगळं ठीक. कसं ठीक होईल? मनुष्य फोनवर बोलणं झालं माझं. तिच्या बोलण्यावरून मला असं वाटत नाही की इतक्या लवकर सगळं काही ठीक होईल. काय म्हणाली ती? नितीश मनूचा फोन उचलत नाहीये म्हणून तिने स्वतःहून त्याला मेसेज केला, मला माफ कर म्हणून. तर नितीशचा रिप्लाय काय आला माहितीये? आय हेट यू. मी तुला कधीच माफ नाही करणार. आता काय करायचं या मुलाचं मला खरंच कळत नाहीये. अहो तुमच्याशी बोलतेय मी, तुम्ही एवढे शांत कसे बसू शकता? काहीतरी करा ना. अगं काहीतरी करा म्हणजे नेमकं काय करायचं आरती? नितीशला आपण त्यांच्याकडे घेऊन गेलो ना, तर परिस्थिती नाजूक आहे. आणि लक्षात घे, या नाजूक परिस्थितीत आपण काहीतरी प्रॉब्लेम सोडवायला जाऊ ना, तर परिस्थिती आणखीन खराब होऊ शकते. माझ्या हसत्या खेळत्या घराला कुणाची दृष्ट लागली आहे कुणाच ठाऊक. पण किती सावरायचा प्रयत्न करतोय पण सगळ्या गोष्टी वाढतच चालल्या. आरती, गैरसमज आहेत, मिटतील हळूहळू. खरं सांगू, आपली मुलं समंजस आहेत. खरंच तुमची मुलं खूप समंजस आहेत. अरे मोहनराव, नमस्कार. या ना. नमस्कार. नमस्कार. नमस्कार आरतीताई. नमस्कार. आरतीताई म्हटलं तर चालेल ना? अरे चालेल ना. तसं बस. मला असं अचानक आलेलं पाहून आश्चर्य वाटलं असेल ना तुम्हाला? वाटलं ना? काय आहे, तुम्ही सकाळी सकाळी घरी येऊन आम्हाला आश्चर्याचा धक्का दिलात. म्हटलं आपणही असाच धक्का द्यावा. आरती, जरा चहा पाण्याचं बघ. हो. नाही नाही आरतीताई, चहा अजिबात नको आणि पाणी तर नकोच नको. सध्या कोण कोणाच्या तोंडचं पाणी पळवेल सांगता येत नाही काय. नाही पण मी असा
अचानक आलो म्हणून तुमची काय अडचण तर नाही ना झाली? अहो आपण एकमेकांकडे नाही जाणार तर कोण जाणार? अगदी बरोबर. आणि खरं तर याच नात्याने आणि हक्काने मी तुमच्याशी बोलायला आलोय. नाही, काय म्हणताय तुम्ही? म्हणजे काय झालं? काही काळजीचं कारण आहे का? नाही म्हणजे आम्ही तिथून निघाल्यानंतर तिथे काही घडलं का? मोहनराव, सगळं ठीक आहे ना? खरं सांगू का कर्नल साहेब, तुम्ही आमच्या घरी येऊन माफी मागून गेलात हे मला काही पटलेलं नाही. खरं सांगतो, अजिबात पटलेलं नाही. नाही, मला नाही वाटत तसं. माफी मागणं गरजेचंच होतं. गरजेचं होत? ते खरंच गरजेचं होतं की नाईलाज म्हणून माफी मागितली? कर्नल साहेब, तुमची मुलगी आमच्या घरात आहे म्हणून तुमचा नाईलाज झाला असेल समजू शकतो मी, पण मला नाही आवडलंय. म्हणजे असं व्हायला नको होतं. तुम्ही काय बोलताय आम्हाला खरंच कळत नाही हो. काय बोलणार आरती ते? आपलेच दात आणि आपलेच ओठ. मोहनराव, तुम्हाला जे काय बोलायचं ना स्पष्टपणे बोला. मला आवडेल तुम्ही स्पष्ट बोललात तर. कसं आहे कर्नल साहेब, नितीश आणि मनवा दोघे समजूतदार. काय चूक काय बरोबर त्यांना चांगलंच कळत. समोरच्याला अगदी समजून घेऊ शकतात ते. पण राजवीर, मी काय बोलणार त्याच्याबद्दल? तुम्हाला सगळं माहित असेलच ना? मी समजलो नाही. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? कर्नल साहेब, राजवीरला मी चांगलाच ओळखतो. त्याला सगळं स्वतःच्या मनासारखं हवं असतं. त्यामुळे बिचारी मनवा. काय म्हणालात तुम्ही? मनवाचं काय? नाही, काही नाही. त्या दिवशी तुम्ही अचानक आलात आणि लगेच निघून गेलात, हे मला पटलं नव्हतं. हे सांगायसाठी आलो होतो. बाकी तुम्ही समजूतदार आहात. जे काय समजून घ्यायचं ते घ्यालच. चला मग, येतो मी. मोहनराव, थांबा. आपलं बोलणं संपूया आणि मग निघा. नाही, म्हटलं ना, सहजच आलो होतो. शेजारच्या गावात महत्वाचं काम आहे, लगेच जायला हवं. येतो. माई, बाहेर निघालीस का? हो माई. नितीशचा अजून काही कॉल आला नाहीये आणि तो माझाही फोन उचलत नाहीये. म्हणून मग मी म्हटलं की मी जाऊन भेटून येते त्याला. हे बरं करतेस तू. नेहमी ना समोरासमोर बोलणं झालं की चांगलं असतं. जा, तू जाऊन ये. त्याची समजूत काढ आणि त्याला सांग मनात काही ठेवू नकोस. तेच सांगणार आहे मी त्याला. आणि नाही ऐकला ना तर चांगलाच दम भरणार आहे. असं कोणी वागतं का? माई, नक्की जाऊ ना मी? म्हणजे चालेल ना तुम्हाला? अगं, असं काय विचारतेस? मी काय नाही म्हणणार आहे का तुला? जाऊन ये. हे बघ, मला तर वाटतं तू 2 दिवस राहा तिकडे. सगळ्यांना बरं वाटेल. नाही नाही, नको. आता राहायला नाही जात. आता नुसतीच याची समजूत काढून येते. नंतर कधीतरी राहायला जाईल. ठीक आहे, तुला योग्य वाटेल ना ते कर. निघू मग मी? राजवीरला कळवलंस की नाही? नाही, मगाशी मी त्यांना फोन केला होता पण तेव्हा त्यांचा फोनच नाही लागला. पण 2-3 तासांपूर्वी आमचं बोलणं झालं होतं. आता जाताना करते ना परत कॉल. ठीक आहे, नीट जा. येते मी. काय झालं? राजवीरचे काका का आले होते काहीच कळायला मार्ग नाही. मला पण आश्चर्य वाटलं. नाही, ते आले म्हणून नाही, ते येऊच शकतात आपल्याकडे, पण असे अचानक न सांगता न कळवता असे आले म्हणून आश्चर्य वाटलं मला. आरती, एवढं मात्र नक्की की ते सहज आले नव्हते. काहीतरी निमित्ताने आले होते. तुम्हाला सुद्धा जाणवलं ना? ते ना सतत कोड्यात बोलत होते. म्हणजे बरंच काही बोलले पण सगळं कोड्यात. काहीच कळलं नाही. आपण मनूला फोन करून बघूया का?
नाही नको. अहो का म्हणजे नाहीतर आपल्याला कसं कळेल राजवीरचे काका का आले होते आपल्याकडे? करूया ना फोन तिला. नको आरती, मी पण तोच विचार करतो. मला एक गोष्ट कळत नाहीये, आपण त्यांच्या घरी जाऊन राजवीरची माफी मागितली हे त्यांना पटलं नाही असं का म्हणाले असतील ते? स्पष्टपणे काही बोलले नाहीत, पण मी सुद्धा तोच विचार करतोय की नेमकं काय सांगायचं असेल त्यांना. मला तरी असं वाटतं की त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं होतं म्हणून ते इथे आले, पण काही कारणामुळे त्यांना कसली तरी भीती वाटली म्हणून त्यांनी नाही सांगितलं. तू म्हणते ते असू शकतं, पण कशाची भीती वाटत असेल? तेच काही कळत नाहीये. बरं, ते काय म्हणाले, आपलेच दात आपलेच ओठ, याचा काय बरं अर्थ असेल? शिवाय ते असं सुद्धा म्हणाले की यामागे कोण जबाबदार आहे हे जरा बघून घ्या. मला तर खूप काळजी वाटायला लागली आहे. मला कळतच नाही हे सगळं काय चाललंय. आपली मनू बरी असेल ना? हो, मी प्लीज मनूला फोन लावते ना. नको, आणखीन प्रॉब्लेम पडतील. आता तिच्याशी काहीच बोलायला नकोय, आणि काकांना कळलं तर त्यांना वाईट वाटेल. त्यांना असं वाटेल की आपण त्यांच्यावर संशय घेतोय, आणि ते दिसायला बरं दिसणार नाही. संशय? हो, संशयाचा काय प्रश्न आहे? ते इथे कशासाठी आले होते हे फक्त आपल्याला जाणून घ्यायचंय, म्हणून आपण मनूला फोन करायचा आणि तिला विचारायचंय. मी नको म्हणतोय ना आरती, थांब ना, थांब जरा. मनूला कसला तरी त्रास होत नसेल ना? हो, म्हणजे तेच सांगायला आले नसतील ना काका आपल्याला? मला खूप काळजी वाटते. मनू काही लपवत नाही ना आपल्यापासून? नाही, मनू आपल्यापासून काही लपवणार नाही, पण राजवीरचे काका नक्की का आले होते ते आपल्याला कळायला हवं. मनवा, राजवीर, हं? पाणी देऊ का तुला? नाही नको बाई. मनवाशी काही बोलणं झालं का? नाही. अरे जाताना तुला खूप फोन लावत होती, पण फोन लागतच नव्हता तुझा. निघताना म्हणजे कुठे गेल्यात त्या? माहेरी गेलीये नायगावला. काय? अरे तिचे आणि नितीशचे जरा वाद झालेत ना, त्यामुळे तिला खूप टेन्शन आलं होतं, काही सुचतच नव्हतं. मग मीच म्हटलं तिला माहेरी जाऊन ये, समोरासमोर बोललं ना की जरा बरं वाटेल तिला. बरं तुला कॉफी देऊ का? नाही बाई नको, तुझा आराम करात. काही लागलं तर सांग मला, मी आहे आतमध्ये. हॅलो, कुठे आहात तुम्ही? मी नायगावला आले, घराच्या बाहेरच आहे. नितीशशी बोलायला आले. कोणाला विचारून गेलात मनवा तुम्ही तिकडे? आणि जाण्याआधी साधा एक फोन सुद्धा करावासा नाही वाटला तुम्हाला मला? राजवीर, मी तुम्हाला कॉल करत होते पण तुमचा फोनच लागत नव्हता. मग मेसेज करायचा मनवा, एवढं साधं कळत नाही तुम्हाला? तुमच्याशी बोलतोय मनवा मी. राजवीर, तुम्ही एवढं काय चिडताय? मी चिडतोय कारण पुन्हा तुम्ही नितीशची माफी मागितलेली मला चालणार नाही. एक चान्स दिला होता तुम्ही त्याला, त्याने काय केलं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तिकडे जायचं नाही मनवा. आत्ताच्या आत्ता घरी परत या. काय करू काहीच कळत नाहीये. राजवीर एवढे का चिडले? नितीश जर माझ्याशी बोलला नाही तर मला नाही चैन पडणार. काही करून त्याचा राग घालवावाच लागेल, आणि राजवीरचा गैरसमज नंतरही दूर करता येईल. आता नितीशचा राग घालवणं जास्त महत्वाचं आहे. अहो ऐका ना, मला थोडं सामान हवं होतं. मी यादी करून देऊ, आणून द्याल मला? ते नाही यादी करू, आणतो. बाबा, मनू, म्हणू तू यावेळी इथे? मनू,
काही प्रॉब्लेम झालाय का? नाही बाबा. मग अशी इथे अचानक ह्यावेळी कशी काय आलीस? मला सांगा नितीश कुठे आहे? तो आला नाही अजून ऑफिसमधून. मला त्याच्याशी बोलायचं होतं. म्हणून फोन करायचा होता त्याला. बाबा मी त्याला खूप फोन केले पण तो माझा फोनच उचलत नाहीये. तुम्ही घरी भेटायला आलात आणि तो रागाने निघून गेल्यानंतर मी त्याला सतत कॉल करते पण तो माझा कॉलच आन्सर करत नाही एकही. मला राहवत नव्हतं म्हणून मग शेवटी इथेच भेटायला आलाय. म्हणून खूप टेन्शन घेतलंयस का तू? तू एकटीच आलीस की राजवीरनी सोडलं तुला? नाही मी एकटीच आले. आई नितीश कधी येणार आहे? अगं येतच असेल. बरं ठीक आहे मग मी थांबते. नाही ठीक आहे, हरकत नाही, पण त्याला आणखीन उशीरही होऊ शकतो. चालेल आई मी थांबेन. बाबा मी त्याला सॉरी म्हणून मेसेज पण केला होता. त्यावर त्याने ताई आय हेट यू असं मला मेसेज केला. अगं रागाच्या भरात बोलला असेल तो आल्यावर ना आपण बोलूया त्याच्याशी शांतपणे. तू नको काळजी करूस. मला सांगा तुमचं याविषयी काही बोलणं झालं? आई सांग ना.